एसटीचे कर्मचारी पुन्हा एकदा उपोषणाच्या भूमिकेमध्ये आहेत। गणपतीच्या उत्सवाच्या तोंडावरतीच ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि आजपासून 2 दिवसांचं उपोषण त्यांचं सुरू होतं आणि जर भूमिका सरकारने घेतली नाही योग्य वेळेमध्ये तर पुन्हा एकदा राज्यभरामध्ये हे उपोषण होण्याची शक्यता आहे। आंदोलनाच्या भूमिकेमध्ये एसटीचे कर्मचारी आहेत। नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। गेल्या वर्षी अगदी याच दिवसामध्ये आम्ही जवळपास 4-5 महिन्याचं आंदोलन पाहिलं। तुमच्या मागण्या होत्या, त्या मागण्या सरकारने मान्य केल्या असं आश्वासन तुम्हाला मिळालं। मात्र पुढे काय झालं? त्या मागण्या प्रलंबित आहेत का आणि आत्ता कुठल्या भूमिकेवरून तुम्ही उपोषण घेता? नाही, जे आंदोलनकर्ते होते वकील साहेब त्यांनी ज्या दिवशी आंदोलन संपलं त्या दिवशी त्यांनी सांगितलं की सरकारने आपल्याला लेखी स्वरूपात 7वा वेतन आयोग दिला। तो 7वा वेतन आयोग कुठं गुंतलाय आम्हाला काही कळायला मार्ग नाही। परत ते 12 पानं काहीतरी पोलिसांनी जप्त केली आणि मग त्याच्यात ते सगळं गुंतले असं सांगितलं गेलं। मला आज टीका टिप्पणी करायची नाही। एसटी कामगार संघटना ही कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आजपासून उपोषण करते। 2 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही राज्य सरकारला दिलाय। 2 दिवसात जर सकारात्मक म्हणजे काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 7825893602 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। एसटी कर्मचाऱ्यांना हवा असलेला तोडगा नाही निघाला तर राज्यभर हे आंदोलन चालू होणार आहे। प्रामुख्याने याच्यामध्ये नवीन मागणी काय नाहीये। मागणी आमची अशी आहे की महागाई भत्ता हा राज्य सरकार एवढा आम्हाला मिळाला पाहिजे। आमच्या करारातली तरतूद आहे 42% राज्य सरकारला महागाई भत्ता आहे, तो आम्हाला 42% दिला पाहिजे। आम्हाला गेले 16 सालापासून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा दर याचा फरक सुमारे 1200 ते 1300 कोटी रुपये मिळालेला नाही, तो आम्हाला मिळाला पाहिजे। आम्हाला जे एकतर्फी 4850 कोटी रुपये जाहीर झालेले होते त्याच्यात सुमारे 3000 कोटी रुपये शिल्लक राहत आहेत, ती आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत। किंबहुना आमचे मालक, आमचे प्रमुख हे मुख्यमंत्री महोदय, परिवहन मंत्री पदाचाही चार्ज त्यांच्याकडे आहे, ते राज्य सरकारचे आहेत। राज्य सरकारची अनेक महामंडळं हा राज्य सरकारप्रमाणे 7वा वेतन आयोग घेतात। आमची मागणी हीच आहे की 10 वर्षाची मुदत आम्ही मानायला तयार आहोत। ही करार पद्धत बंद करून आम्हाला 10 वर्षाचा 7वा वेतन आयोग आम्हाला मिळाला पाहिजे। या प्रमुख मागण्या आजच्या बैठकीमध्ये आहेत। मागचं आंदोलन हे विलिनीकरणावरती फोकस होताना पाहायला मिळालेलं होतं। विलिनीकरणाची एकच मागणी तुम्ही लावून धरलेली होती अगदी शेवटपर्यंत आणि सरकारसोबत सुद्धा त्या पद्धतीने चर्चा सुरू होती। कोर्टामध्ये हा विषय गेला तेव्हा सुद्धा विलिनीकरणाचा एक महत्त्वाचा मुद्दा होता, त्यावरती तोडगा निघाला नाही। ही मागणी आत्ताच्या सरकारला तुम्ही मांडणार आहात का? कारण मागच्या सरकारला एसटी कर्मचारी संघटनांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, जे नेतृत्व करणारे होते ते सुद्धा सरकारला टार्गेट करत होते। आत्ता सरकारला हा प्रश्न विचारला जाणार का त्याच नेत्यांच्या माध्यमातून? ते नेते त्यांचा स्वार्थ साधून झालाय, त्यांचा विषय संपला। आता ते काय आम्हाला काय पाठिंबा वगैरे नाही किंवा ते आता दिसतही नाही आहेत। आमचं म्हणणं असं आहे की विलिनीकरण व्हावं ही अपेक्षा सगळ्याच युनियनची होती, पण त्याच्यासाठीचा फॉर्म्युला होता, त्याची जी पद्धत होती ती आंध्र प्रदेशप्रमाणे होती। तसं न करता केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनावरती राजकारण तापवायचं होतं आणि म्हणून चुकीच्या पद्धतीनं माननीय उच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न मांडला गेला आणि हाय पॉवर कमिटीची मागणी केली। खरं तर हा मुद्दा धोरणात्मक होता, धोरण ठरवणारं सरकार होतं। त्या सरकारला दिवसात 3 टाईम डॉक्टर गोळ्या देतात त्याप्रमाणे शिवे दिले गेले त्या नेतृत्व करणाऱ्यांकडून आणि म्हणून तो विलिनीकरणाचा मुद्दा त्यांनी फसवून टाकला आणि म्हणून त्याच्यावरती शिळ्या कडीला ऊत आणण्यापेक्षा एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी एसटी कामगार संघटना लढा देते। एक प्रश्न सातत्यानं विचारला जाईल तो म्हणजे एसटीचं आंदोलन ज्यावेळी हे उभं राहत होतं, सुरुवातीला 2 चेहरे वेगळे नेतृत्व करत होते, मात्र ऐनवेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी नेतृत्व करायला सुरुवात केली आणि आझाद मैदानामध्ये जे काही झालं किंवा नंतरच्या ज्या काही गोष्टी झाल्या त्यासुद्धा आम्ही पाहिलेल्या आहेत। मात्र त्यांना का जाब विचारला जात नाही आहे? एवढ्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या खोट्या निघाल्या असं तुम्ही म्हणताय, त्यांना का प्रश्न विचारला जात नाही आहे? मी नाही, सगळी जनताच म्हणते की खोट्या निघाल्यात, पण त्यांना विचारायचं कसं विचारायचं आणि विचारताना त्यांची बोलायची पद्धत असेल, त्यांच्या मांडायची पद्धती असेल। आपल्याच TV9 चॅनलनी खूप वेळा त्यांचं सगळं दाखवलं आणि मग त्याच्यावरती म्हणजे खरं तर आजचा दिवस राजकारण करण्याचं नाही आहे, मला त्यांच्यावरती नावं ठेवण्याचंही स्वारस्य नाही आहे। पण कामगार नेता हा कसा असावा तर तो प्रामाणिकपणे लढला पाहिजे, आपला स्वार्थ साधून घेणारा नेता नसावा। लोकांनी आता महाराष्ट्रातल्या ओळखलं आहे की आपल्याकडून पैसे गेले ते गेले, आयुष्यातलं 8-8 लाख रुपयाचं नुकसान झालं। आता कर्मचारी रिटायर होत आहेत, त्यांच्या ग्रॅज्युटीमध्ये 2.5 लाख रुपयाचा दणका पडतोय। कधी आमच्या आंदोलनामध्ये कोणाचं 1 रुपयाचं नुकसान नाही झालं आणि चळवळ अशी कधी राबवली जात नाही। एकदाच गिरणी कामगारांनी राबवली गेली आणि त्यानंतर एसटी तशी वेळ येते की काय असं झालं होतं। परंतु ठीक आहे, माननीय न्यायमूर्तींनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि किंबहुना आमचं नुकसान होण्यापासून तरी जास्त नुकसान होण्यापासूनचं थांबवलं। तुम्ही म्हणता की ज्या लोकांनी नेतृत्व केलं त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली, स्वतःचा स्वार्थ साधून घेतला। सदावर्तेंनी सुद्धा याच एसटी कर्मचारी संघटनेच्या जोरावरती एसटीची बँक ताब्यात घेतलेली आहे, निवडून आले आणि आता ते सध्या बँक चालवत आहेत। बँकेमध्ये सुद्धा जे काही सुरू आहे ते आपण पाहतोय। मात्र
ज्या पद्धतीनं हा लढा उभारत होता, तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या बाजूला राहिल्या आणि वेगळ्याच पद्धतीचं राजकारण समोर आलं, हे सुद्धा पाहिलं. नाही, त्यांचं टार्गेटच एस टी कॉपरेटिव्ह बँक होती. ही 70 वर्षाची बँक आहे, 4,500 कोटी रुपयाची. या बँकेवरती आत्तापर्यंत एकही रुपयाचा भ्रष्टाचाराचा कधी किंवा कुठलीही चौकशी लागली नाही, कारण प्रामाणिकपणे ही बँक काम करत होती. आल्या बँकेची सूत्र हातात घेतली. जे बँकेवरती IAS अधिकारी होते त्यांच्याशिवाय निर्णय घ्यायला सुरुवात केली. 3च महिने झाले निकाल लागून. 3 महिन्यामध्ये जो त्यांनी निर्णय 7.5% दिला होता व्याजदराचा, तो त्यांना माघारी घेण्याची नामुष्की आली. विना जामीन कर्ज देतो म्हणले, ते मागं घ्यावं लागलं. आणि त्यांनी मृत कर्मचाऱ्यांचं कर्ज माफ करायची घोषणा केली होती, ते मागं घ्यावं लागलं. आमचं म्हणणं आहे, सदावर्ती साहेब, तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये 6.5%ची तुम्ही व्याजदर देतो म्हणले ते, तो तुम्ही दिला पाहिजे, कारण तुम्हाला निवडून दिलेला आहे. पण ते देण्याची ताकद तुमच्यात नाही, कारण तुमचे निर्णय हे एककल्ली असतात. तुमच्यापेक्षा मोठा झालेला तुम्हाला कोण आवडत नाही. तुमच्यापेक्षा तुमच्या विचारांना कोणी ओव्हरटेक केलेलं तुम्हाला आवडत नाही. खरं तर नेतृत्व बुद्धिमान असावा, ज्ञानी असावा, पण ज्ञानाला जर अहंकार चिकटला तर अशी अवस्था येते. तेव्हा ही सोन्यासारखी बँक आहे. या बँकेवरती अनेक जणांचं शिक्षण झालं आहे, घरदार झालं आहे. ही बँकेचा दर्जा टिकला पाहिजे. आणि तुमच्याकडे 5 वर्षाची सत्ता आहे. तुम्हाला शुभेच्छा आहे, तुमच्या संचालकांनी तो दर्जा टिकवावा अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. एक शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्हाला. ज्यावेळी अशा आंदोलनं उभी राहतात, त्यावेळी त्या आंदोलनाचा चेहरा बनण्यासाठी अनेक राजकीय नेते, राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात. आणि असं ज्यावेळी होतं त्यावेळी ते आंदोलन पूर्णपणे संपुष्टीत येतं. प्रामुख्यानं ज्या मागण्या असतात त्या कुठंतरी माघारीवरती पडतात. STच्या आंदोलनाचं सुद्धा अगदी तसंच झालं का? आणि आत्ता जे तुम्ही उपोषण म्हणताय किंवा आंदोलन पुकारताय, या आंदोलनात तरी कामगारांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या घेऊन तुम्ही सरकारला धारेवर धरणार आहात का? सरकारला प्रश्न विचारून त्या मागण्यांसाठी लढणार आहात का शेवटपर्यंत? निश्चितपणानं त्याचं कारण आहे की राजकीय नेतृत्व आलं की प्रॉब्लेम होतात. मी ST कर्मचारी, एका कर्मचाऱ्याचा मुलगा, आणि मीही STचा एम्प्लॉई आहे. इथं उभे राहिलेले सगळे ST कर्मचारी आहेत. त्यामुळे ST कर्मचाऱ्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय दुसरा स्वार्थ असू शकत नाही. आणि आपण म्हणल्याप्रमाणे निश्चितपणानं मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय म्हणतात की हे जनतेचं कामगारांचं हे सरकार आहे. आमचे खात्याचे प्रमुखसुद्धा मुख्यमंत्री महोदय आहेत. मागच्या वर्षी त्यांना विनंती केल्यावर त्यांनी 6% DA आम्हाला दिलेला होता. मुख्यमंत्री महोदयांना माझी नम्र विनंती, आम्ही काय राजकीय माणसं नाही आहोत, आम्हाला कुणाला डॅमेज करायचं नाही. ST कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या आहेत त्या तुम्ही निश्चितपणानं द्याल अशी अपेक्षा वाटते आहे. आणि म्हणून ते निश्चितपणानं धारेवर धरण्याची वेळ आमच्यावरती येऊ नये ही अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तुम्हाला एक प्रश्न आहे. आज तुम्ही उपोषणाला बसताय, सरकारसोबत चर्चा झालेली आहे का? आंदोलनाची कल्पना तुम्ही सरकारला दिलेली आहे का? सरकारनं चर्चेसाठी निमंत्रण दिलेलं आहे का? आणि उपोषण कशा पद्धतीचं असेल आणि सरकारला अल्टिमेटम काय आहे? आम्ही या उपोषण आंदोलनाची नोटीस फार आगाऊ 2-3 महिन्यापूर्वी दिलेली आहे. जसं प्रशासनाला लेखी नोटीस दिली तसं शासनाला सुद्धा दिलेले आहे. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांनाही दिलेली आहे. त्यामधले सनदी अधिकारी त्यांना आम्ही भेटलेलो आहोत की हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन होण्यापूर्वी तुम्ही जे मान्य केलेलं आहे राज्य सरकारप्रमाणे द्यावं. जर मान्य केलं असलं तरी आत्तापर्यंत का थांबलं गेलं? म्हणजे ST कामगारांना आंदोलन करायला हे प्रवृत्त करण्याचं काम करण्यात आलं. तेव्हा आगाऊ नोटीस दिली. आज जरी चर्चा झाली असली, चर्चेला बोलवलं असलं तर चर्चेमध्ये सकारात्मक निर्णय व्हावेत. म्हणजे जे काही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, रेट ऑफ इन्क्रिमेंट, नंतर 4,849 कोटीमध्ये राहिलेली रक्कम, 5,000, 4,000, 2,500 मूळ पगारातले अनामली या सगळ्या दूर झाल्या पाहिजे. आणि पूर्वी त्याप्रमाणे ST कामगारांचं वेतन हे राज्य सरकारप्रमाणे झालंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर तुम्ही उपोषणाची भूमिका घेतली. सरकारला तशाबद्दलचं अल्टिमेटम सुद्धा देतात की मागण्या आणि चर्चा जर झाली नाही योग्य पद्धतीनं तर आंदोलन पुढच्या काळामध्ये राज्यभरामध्ये होईल. जनतेला वेटीस न धरता हे आंदोलन कसं असणार आहे? कारण लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाही मानली जाते आणि कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या असेल किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या असेल, ही गणपतीच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये असते. अशी अडवणुकीची भूमिका संघटनेने कधी घेण्याचा प्रयत्न आला नाही. वास्तविक पाहता ST महामंडळाला 75 वर्षे पूर्ण झाली. अशा प्राप्त परिस्थितीत ST कामगारांच्या मागण्या मान्य करून 4-4, 5-5 वर्षे त्याची अंमलबजावणी न होणं यामध्ये ST कामगारांना निश्चित प्रकारे असंतोषात अधिक भर टाकणारी आहे. तेव्हा आमची अशी भूमिका आहे की अचानक नोटीस दिली नाही. ह्या आपल्याला गर्दीचा मोसम पाहून आम्ही 2-3 महिन्यापूर्वीच नोटीस दिली. शिवाय गतवर्षी याच मुद्द्यावरती नोटीस दिलेली होती. याच कारणात त्यांनी कन्व्हिन्स केलं की आम्ही करतो आहोत. आम्ही थांबलो. आता 1 वर्ष थांबूनसुद्धा प्रत्यक्षात जे निर्णय गेल्या वर्षी आम्ही पुढे केले होते तेच निर्णय आता पुन्हा करावे लागतात. तेव्हा लोकांमध्ये यामध्ये प्रचंड असंतोष आहे. असा भूमिका लोकांनी घेतलेली की झालं पाहिजे. आणि आमची भूमिका संघटनेची तीच आहे की मान्य केलेल्या प्रश्नावर संघटनेला आंदोलन करायची वेळ आलेली आहे. शेवटचा एक प्रश्न, ज्या नेत्यांनी तुमच्या आंदोलनाचं पहिलं नेतृत्व केलं ते आता सरकारसोबत आहेत, सत्तेत आहेत,
त्या नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारणार आहात का आणि त्यांच्यासोबत काही चर्चा झालेली आहे का? त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली, पण मी त्यांना प्रश्न नेहमी विचारला, प्रत्येक ठिकाणी विचारला की आमचा काय दोष आहे की आमच्या जीवावरती राजकारण करून एस टी कामगारांना काहीच न मिळवून देता तुम्ही तुमची पोळी भाजताय. राजकारण करायला खूप मोठं ग्राउंड पडलेलं आहे. एस टी कामगार हा पिचलेला दबलेला कामगार आहे, कष्ट करून जगणारा कामगार आहे. आणि म्हणून आता तरी माझी विनंती आहे की एस टी कामगारांच्या मध्ये राजकारण कधी येऊ नये. आपण पाहतोय की एस टीचे कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसत आहेत. आज त्यांचं उपोषण सुरू होणार आहे आणि सरकारनं जर योग्य पद्धतीने चर्चा नाही केली आणि मागण्यांसंदर्भात विचार नाही केला तर येत्या काळात सुद्धा राज्यभरामध्ये हे आंदोलन, हे उपोषण उभं राहील आणि पुन्हा एकदा एस टी कर्मचारी हे राज्यभरामध्ये आंदोलन करतील. मात्र ज्या लोकांनी मागच्या वेळी गेल्या वर्षी ह्या उपोषणाचं नेतृत्व केलेलं होतं त्यांनी आपली राजकीय पोळी भाजलेली आहे, स्वतःच्या स्वार्थात साधून घेतला आहे. मात्र यावेळी एस टीचं आंदोलन किंवा उपोषण कशा पद्धतीनं पार पडतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.